दरम्यान उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे यांना तातडीनं संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। काल रखरखत्या उन्हामध्ये अंतरवाली सराठीमध्ये त्यांनी आंदोलन केलं, त्यामुळे त्यांची तब्येत खालावलेली आहे। त्यांना तातडीनं छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। डॉक्टर विनोद चावरे हे त्यांच्यावर उपचार करतायत। पुढील 48 तास मनोज जरांगे पाटील यांना डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये ठेवण्यात येणार आहे। जरांगेंचं आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं अशी टीका हाकेंनी केलेली आहे। सरकारला लाचार होताना पाहिले लक्ष्मण हाके यांनी जरांगेंसह राज्य सरकारवर निशाणा साधलाय। राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड, छगन भुजबळ, मुंडेंवरही टीका करण्यात आलेली आहे। जरांगेंचं आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं, एक दिवसापुरतंच होतं आणि ते ठरवून आंदोलन होतं। या आंदोलनामध्ये अनेक नेते, अनेक मंत्री गुंतलेले, मग त्यामध्ये विखेंची सुद्धा फूस होती। पहिल्यांदा जरांगेंनी विखे पाटलांना शिव्या द्यायच्या आणि पुन्हा विखे पाटील त्यांना डील करायला येणार आणि मग त्याचं श्रेय विखे पाटलांना द्यायचं आणि मग विखे पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं की काय। त्याचबरोबर अलायन्स मधल्या इतर पक्षांच्या नेत्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशी महाराष्ट्रातल्या जनमानसात चर्चा आहे की हे ठरवून आंदोलन होतं। विखे पाटलांचा स्कोर सेट करायचा होता। अलायन्स मधल्या अनेक कुठल्या 1 नंबरच्या 2 नंबरच्या पदासंदर्भात इथलं सरकार अस्थिर करायचं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्याचा उद्देश हे कालच्या 1 डे आंदोलनामध्ये होता। सरकार लाचार होताना पाहिलं, विखे पाटील माकडाप्रमाणे इकडून तिकडे उड्या मारताना आम्ही पाहिले, विखे घराण्याची इब्रत धुळीस मिळवताना आम्ही विखे पाटलांना काल पाहिलं। प्रसाद लाडांना त्यांचं पाप धुवायचंय, पण विखे पाटील तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महाराष्ट्रातल्या दीनदलितांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचे प्रश्न काय आहेत, त्यावर तुम्हाला काम करावं लागेल। जरांगेच्या झुंडीला घाबरलेले सगळे नेते आहेत, यांच्याकडून ओबीसींच्या आता अशा अपेक्षा मावळलेल्या आहेत। ओबीसी आता ना विरोधकाकडून अपेक्षा ठेवतो ना सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवतो। ओबीसींचं आम्हाला प्रबोधन करावं लागेल आणि हे जे काही सत्ताधारी आहेत, मनोज जरांगेच्या दहशतीला घाबरणारे, जे संविधानिक आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नाहीत, हा मेसेज प्रचंड नाराज आहे ओबीसी।